राष्ट्रीय हरित लवादानं नाशिक जिल्हा प्रशासनाला दणका दिलाय। कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये वृक्षतोड न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। समृद्धी महामार्गालगत करण्यात आलेल्या वृक्षतोडी संदर्भामध्ये पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती। 200 वर्ष जुने वटवृक्ष तोडल्याची पर्यावरण प्रेमींनी तक्रार केली होती। तर तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादानं संरक्षण दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील वृक्षतोडीला अंतरिम आदेश देत संरक्षण देण्यात आलंय। कायदेशीर प्रक्रिया राबवून वृक्षतोडीचा परवाना हा मिळाल्याशिवाय एकही झाड न तोडण्याचे आदेश हे आता देण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।